अंगारकी चतुर्थी हा गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी दिवस मानला जातो. तर यावर्षी अंगारकी चतुर्थी ही नेमकी कधी आणि कोणत्या दिवशी येणार आहे ते आधी जाणून घेऊया. साधारणपणे 6 महिन्यातून एकदा हा योग येतो. पण 2026 या वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे 3 वेळा अंगारकी चतुर्थी येत आहे. 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर. मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे. मंगळ ग्रहाशी संबंधित या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा ही संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ आणि कार्यसिद्धीस हितकारक मानली जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर याबद्दल अधिक सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया. गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही भक्तांसाठी विशेष मानली जाते. पण जेव्हा हीच चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिचं महत्त्व आणखी वाढतं. अशा चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात गणेश भक्तांकडून हा उपवास विशेष श्रद्धेने पाळला जातो आणि गणेश मंदिरामध्ये या दिवशी विशेष पूजा अर्चा केली जाते. अंगारकी चतुर्थीचं महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या ग्रंथांमध्ये सांगितले आहे. हा दिवस अत्यंत पुण्यदायी आणि मोक्षदायक मानला जातो. या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद मिळतात. बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. आता या दिवसामागील पौराणिक कथा काय आहे ते पाहूया. गणेश पुराणातील उपासना खंडानुसार पृथ्वी देवीने ऋषी भारद्वाज यांचा पुत्र मंगळ याचे 7व्या वर्षापर्यंत पालनपोषण केले आणि नंतर त्याला पित्याकडे परत पाठवले. त्यानंतर मंगळाने आपल्या पित्याकडून वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगळाला श्री गणेशाविषयी अत्यंत भक्ती होती. गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले. मंगळाने अनेक वर्ष मनोभावे तप केले. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा मंगळ म्हणाला, हे प्रभू, मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे. माझे नाव 3ही लोकात प्रसिद्ध व्हावे आणि ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले तो दिवस विशेष मानला जावा. भगवान गणेशांनी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. म्हणूनच या दिवसाला इतकं विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आता अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं करायचं ते जाणून घेऊया. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून श्री गणेशाची पूजा करावी. गणरायाला फुले, दुर्वा अर्पण कराव्यात आणि मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर ती फुलांनी सजवून आरती करावी. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो आणि चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडला जातो. या दिवशी चंद्रदेवाचीही पूजा केली जाते. त्यांना चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात. काही जण निर्जळी उपवास करतात तर काही जण फळे, दूध किंवा साबुदाणा खिचडी घेऊन अंशतः उपवास करतात. चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्वशीर्ष यासारख्या स्तोत्रांचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश याग किंवा यज्ञ देखील केले जातात. या दिवशी ओम गण गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्रांचा जप करणे अत्यंत शुभ मानले जातं. आता या व्रताचे लाभ काय आहेत ते पाहूया. अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळल्याने मंगळदोष कमी होतो आणि विवाहातील अडचणी दूर होण्यास मदत होते असा समज आहे. तसेच या व्रतामुळे
संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते. याशिवाय आरोग्य देखील चांगले राहते. आर्थिक अडचणी कमी होतात. कौटुंबिक सुख मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. मन शांत राहतं, बुद्धी वाढते आणि प्रत्येक कार्यात यश मिळण्यास मदत होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच हा दिवस श्रद्धेने आणि नियमपूर्वक पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर ही होती अंगारकी चतुर्थीचं महत्त्व, पौराणिक कथा आणि व्रत करण्याची संपूर्ण माहिती. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.